विमान उडत होतं मुंबई विमानतळावरून, त्यावेळेला ती बातमी आली. जरा गाडीत बसू दिलं तर आता रेंज मिळाल्यामुळे बोलतो. पण जी काही मला प्रायमरी माहिती जी मिळाली आहे त्याच्यामध्ये आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देतील ही भीती मनात बाळगून गेले काही दिवस आदिवासी समाजामध्ये हा थोडा असंतोष आहे. पण हे गैरसमजाच्या आधारावर चाललं आहे. खरं म्हणजे जेव्हा केव्हा हा निर्णय होईल की बा धनगड आणि धनगर वेगळे नाहीत आणि त्यामुळे आदिवासींच्या लिस्टमध्ये ऑलरेडी धनगड असल्यामुळे हे धनगर आणि ते धनगड एक आहे असं म्हणताना मिळेल, त्याला स्वाभाविकपणे सरकार मूळ आदिवासींवर अन्याय न करता त्या नव्याने झालेल्या आदिवासींना, म्हणजे ते आदिवासी झाले ना, मग त्यांना ब करेल, मूळ आदिवासींना अ ठेवेल. त्यामुळे काही परिणाम होणार नाही. पण आत्ता महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय समजूनच घ्यायचा नाही आणि समजून घ्यायचा म्हणजे झोपलेल्याला उठवणं सोपं आहे ना. आता असा इतका हार्श शब्द वापरण्या इतका माझं हे नाही आहे कल्चर. मी असं म्हणेन की हा आरोप झाला मग ना राजकारण करतो. तर झिरवळांसारखे जे तसे इनोसंट आहेत. इनोसंटचा मराठी अर्थ काय तर भाजपची होते त्याच्यामध्ये नाही. झिरवळांच्या बाबतीमध्ये ते इनोसंट आहे, त्या मराठीत शब्द काय होईल की तसे निरागस आहेत. त्यामुळे असं काही त्यांना राजकारण वगैरे म्हणता येणार नाही. पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना, की हे कशासाठी गैरसमजून चाललं आहे. बरं, असा कुठला निर्णय अजून झाला नाही, कारण धनगर आणि धनगड एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला. तर त्यावर सरकार काम करतं आहे. कारण सरकारने ॲफिडेविट कोर्टामध्ये हेच दिलं होतं की धनगर आणि धनगड एक आहेत. त्यामुळे जर सूचीमध्ये धनगड आहे तर हे त्यात आहेच. ते काही हायकोर्टाने मान्य केलं नाही. आता ही केस चालेल. मुळात अशा प्रकारे ज्यावेळेला निर्णय होतो त्यावेळेला केंद्रीय आदिवासी आयोगापुढे ते प्रकरण जातं. बस आता उद्यापासून सुरू झालं असं नाही आहे ते. पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यासाठी सक्षम आहेत. ते त्यांच्याशी बोलते. झिरवळांचा फोन नंबर देतो, कारण माझे मित्र आहेत, त्यांच्याशी जरा बोलून घ्या की तुम्हाला पाटील काय असं आहे की प्रत्येकाला नाही हात मत लगा, पत्रकारों को कभी हात मत लगा, पत्रकार और महिलाओं को बिल्कुल हमारा जो होना सो होना. असं आहे की हर्षवर्धन पाटलांसारखे जे आले पार्टीमध्ये की ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो आणि त्या व्यापामध्ये एका विशिष्ट पोझिशनवर नाही राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आम्ही ज्या संस्कारात वाढलो त्या संस्कारामध्ये जिनाया हा मरणावा. आता ते त्यांनी केलंच पाहिजे असं माझा आग्रह कशासाठी. त्यामुळे क्लिअर आहे की इंदापूरची सीट ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाईल. सिटिंग आमदार जे आहेत ते ती सीट लढवतील. मग आपल्याला लढवायला मिळणार नाही. अशा वेळेला मी जर असतो तर मी असं म्हटलं तर नाही लढवायला मिळतं, नाही लढवलं. जसं 19च्या वेळेला माझं म्हणणं होतं की उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर मागा भांडा, सरकारमध्ये सहभागी होऊ नका, पण दुसरीकडे नका जाऊ. तुम्ही दुसरीकडे जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदच हवं होतं, बाकी काय तुम्हाला महाराष्ट्रात काही पडलं असं झालं. तसं मला मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे मला म्हणजे उद्धवजींना इट्स ओके. नाही मिळालं तर मी म्हणेन की नाही मला मुख्यमंत्री येत नाही ना, मी बाहेर राहणार. पण मी काँग्रेसबरोबर नाही जाणार. मी काँग्रेसबरोबर जाणं हे कशात बसतं. तसं हर्षवर्धनजींनी मित्र म्हणून सल्ला विचार म्हटलं, हर्षवर्धनजी एक आमदार होणं याच्यातच सगळं आयुष्य आहे काय. कुठे नातीगोती, ध्येय, विचार हे काय आहे की नाही. आणि तुम्हाला हे 2.5 वर्ष सरकार आल्यानंतर काही ह्या सरकारने कमी दिलं नाही ना. तुमच्या संस्था अडकवणं, तुमच्या साखर कारखान्याला कर्ज देणं हे दिलं आहे. पण तरी हर्षवर्धनजींनी त्यांचा निर्णय केला आहे. आमच्या मनात त्याची कटुता नाही. आम्हीच विचार केला पाहिजे की आम्ही अशा प्रकाराने एखादी गोष्ट न मिळताही माणसाला टिकून धरू कसे शकलो नाही. आणखी 2-4 नावं आहेत ना जे गेले आहेत. समरजीराजे घाडगे गेले, त्यांना तर आम्ही राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता. 95-99 ही वाज राज्यमंत्री. आता हर्षवर्धनजींच्या बाबतीमध्ये त्यांच्या साखर कारखान्याच्या मदतीपासून खूप विषय आहेत. पण त्यांनी जी मांडणी केली ती केली की माझ्या कार्यकर्त्यांना मी समजून सांगू शकलो नाही. इट्स ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.